स्वतःची मेहनत स्वतःवर नाच करतो. माच करतो डॉन फक्त माच तुमच्या फ्युचरची मेहनत स्वतःवर नाच करतो. डॉन करोडो करतो स्वतःची मेहनत स्वतःवर नाच करतो. माच करतो डॉन फक्त माच तुमच्या फ्युचरची मेहनत स्वतःवर नाच करतो. डॉन करोडो आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललाय. त्याच्यावरती आपण हे ट्विटर क्रिएट केलंय. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करून घ्यायचंय. कॅपकट तुम्ही येथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बीट व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि इथून ऍड करायचा. हा बीट व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचंय आणि इथं तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं. इथून आपलं सॉन्ग ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण बीट दिले आहे, तर हे बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपले ते चेंज होते, तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करू तिथून स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपले ते चेंज होत आहे. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करायचा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट पर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर हा जो आपला पहिला भाग असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचंय. रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती सिम्पली क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा इथून फोटो सिलेक्ट करू, इथून ऍड करायचा. नीट नसेल बसला तर 2 बोटांनी इथून अशा सेट करू शकता. ठीक आहे, इथं आपण आहे ना पहिल्यांदा बसलाय रेशोमध्ये परफेक्टमध्ये. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली अशा प्रकारे इथून सर्व बीटला इथून तुम्हाला फोटो ऍड करून घ्यायचा. फोटो ऍड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर ऍडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्याला सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला सॅच्युरेशन एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता इथून हे झाल्यानंतर सिम्पली आपल्याला पहिल्या फोटोच्या पहिल्या जुटच यायचं. आल्यानंतर इथून आता बॅक करा. सिम्पली ते ना ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण तुम्हाला हे PNG दिल, ठीक आहे, ते तुम्हाला इथून ऍड करायचं. इमोजी PNG असेल ऍड केल्यानंतर हे चिल्लेंत आपल्या शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. आता इथून आहे ना हे PNG असेल ना तुमच्या फोटोनुसार इथून तुम्ही ऍड करू शकता. वरती जिकडं पण पाहिजे तिकडे तुम्ही ऍड करू शकता. जसं पण पाहिजे तसं इथून ऍड करून घ्या. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचंय, आता हे ते मी काय करतो, सर्व फोटो आहे ना इथून बीटनॉसवर इथून ऍड करून घेतो. तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो बीटनॉसवर इथून ऍड करून घेतलेत. ऍड केल्यानंतर सिम्पली आपलं हे जे पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये किंवा तुम्हाला लाईट्स ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, लुमिन फ्लॅश नावाचा. तो तुम्हाला इथून सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. ठीक आहे, तर इथे आपल्या ट्रेनिंगमध्ये होता इथून सिलेक्ट करूया आणि ह्याची खालची लेंथ असेल ना संपूर्ण कमी करायची आणि त्याच्याच वरती थोडं अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. आता सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि आउटमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फेड आउटचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकलचं दोन इफेक्ट सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बो मधला प्लॅनमा 1चं इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, कॉम्बो मधला प्लॅनमा 2चं इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बो मधला डिस्टोल लेफ्टचं इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इन मधला अनफोल्डचं इथून इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली कॉम्बो मधला झूम 1चं इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बो मधला पेन लेफ्टचा इथून एक सिलेक्ट करायचा. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बो मधलाच डिस्टोल लेफ्टचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बो मधलाच पॉपिंग कॅन्डीचा तो एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना इन मधला क्रॉस ओपनचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इन मधला क्रॉस सेकचा तो एक सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर इथून हे सर्व आपण फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली काय करायचं तुम्हाला पहिले एन्जॉय यायचं अशा बाय. ठीक आहे, पहिले एन्जॉय आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. ठीक आहे, ग्लिचच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा. अशा वेळी तुम्ही सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा इथेच यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आता इथं आपल्या इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लर नावाचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. या सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि पुन्हा आपल्या पहिल्या एन्जॉयच यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली काय करायचं रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग शर्ट्स.
तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिला जेवढा आपला हा फोटो आहे तेवढी ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर पुन्हा आपला हा जो दुसरा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केलं तेच आणि व्हिडिओ वरती क्लिक करून सिम्पली पार्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून आपण सिलेक्ट करून घेऊया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता पुन्हा इथे आपल्याला यायचं आहे दुसरा जेवढा फोटो आहे तिथे व्हिडिओ वरती क्लिक करून सिम्पली पुन्हा पार्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथे यायचं टाइम लाईनीला बघून. आणि आता आपल्या इथे ना बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ग्लोईंग डबल्स, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ असेल ती सिम्पली आपल्याला 9 आणि 10 सेकंद इथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवून घ्यायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 12 सेकंद इथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला आहे तेच. पुन्हा आपल्याला काय करायचं, व्हिडिओ वरती क्लिक करायचं आणि स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये हा जो कटचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली आपल्याला आहे ना 12 आणि 13 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.